नंदिता, ए नंदिता, नंदिता, ए नंदिता, शिरपती, वहिनी साहेब कुठे आहेत की आतमध्ये? आवाज दे जरा. हा. अहो काय आग लागल्यासारखं वरडायला सा? जरा दम धरा की. अगं एवढा टाइम नाही आपल्याकडं. वर ये लवकर. आलो आलो. काय झालं अरे वरडायला? अगं कल्पेशने चायनावरनं माल मागविला बी. आजच मुहूर्त करायचं म्हणतोय बिझनेसचा. आज? हारा असं कसं? काय पूजा नाही, काय आमंत्रण नाहीत? आम्ही तर आमच्या पप्पांना बी बोलवायचं म्हणत होतो. अगं पूजा राहू दे बाजूला. शाळेकडे समधी जमणार आहेत आज. सणात पाहुणा सगळ्यासनी गुंडाळायचं म्हणतो. रानाच्या हातात खताचं पहिलं पाकिट चिटकवलं की कशा रांगा लागतात बघ. पहिल्या दिवशी बिझनेस फार्मात. यो कल्पेश हाय खरं तर तेच डोक्याचा. नाही चांगलंय, तुम्ही सुरू करा आज. अगं आम्ही करतो ग सुरुवात, पण तू जरा रानाला उद्घाटनाचं सांग की. हे बी आम्हीच करायचंय सूरज. एक डाव कर की. काय राणा भाऊजी, जरा थांबा की, बोलायचंय. अरे वा, राणा भाऊजी एक नंबर दिसायला असा बघा तुम्ही आज. काय हो व्हाय की? अहो तसलं काय बी नाही. ते आज शाळेत कार्यक्रम आहे ना व, तिकडे चाललोय. बर बर, जावा. राणा भाऊजी, खर तर आमचं एक काम होतं तुमच्याकडं. करशीला काय? सांगा की, कसलं काम? आमचं हेन कल्पेश पाहुणं मिळून बिझनेस करायचं म्हणतात. आणि तसं बी आज शाळेकडे अख्खा गाव जमणार आहे, तर तुमच्या हातून उद्घाटन व्हावं असं म्हणतात ही दोघं. काय वहिनी, मी काय कुणी मोठा आहे का? त्यापेक्षा तुम्ही गावातल्या कोणत्या तरी जाणकार व्यक्तीकडून करून घ्या. नाही राणा भाऊजी, तुमच्या हाताला यश आहे बघा. तुम्ही नाही तर कुणीच नाही. असं म्हणताय? आता तुम्ही म्हणताय तर मी सूरजला मदत करायला तयार आहे. राणा, तू मोर, मी तयारी करून आलोच. चालते वहिनी, येतो. मज्जा छे कल्पेश भाऊ. अरे पार्टनर, कॉंग्रॅच्युलेशन. अरे पहिल्याच दिवशी काय बिझनेस केला हा आपण. मग आम्ही असल्यावर अजून काय होणार आहे? एकदम सही बात बोलला. तुला पार्टनर घेऊन मी एकदम चांगला काम केलाय बघ. अहो मग पार्टनर बरोबर करा की एक डाव पार्टी. अरे मी कधी नाही बोलला, करेल ना पार्टी. बरं, आपला दुसरा लॉट कधी येणार आहे? आधीचा माल सपला की कवाच? अहो लवकर मागवा. आजूबाजूच्या गावात विकूया, लई प्रॉफिट आहे याच्यात. अरे प्रॉफिट आहे म्हणून तर बिझनेस केलाय मी. पण काय पण बोला, हे सगळा तुझ्या त्या रानाच्या नावामुळे झाला. काय जबरदस्त वजन आहे त्याच्या नावाला गावामध्ये. मग भाऊ कुणाचा आहे? अहो रानादानं सांगितलं तर जीव बी देतील इथली माणसं. सगळ्यांचा लय भरोसा आहे त्याच्यावर. मग त्याच्या याच भरोशाचा वापर करून एक दोन अजून बिझनेसचा आयडिया आला माझ्या मगजमध्ये. ते मी भेटेल ना तेव्हा सांगते तुला. दिल खुश होऊन जाईल बघ तुझ्या. अहो तुम्ही बिनधास्त आयडिया काढा. माझ्या मिसेसच्या शब्दावर रानादा अजिबात नाही. हो, मिसेसनी सांगितलं तर रानादा ढेकळं विकायला तयार होईल. झाला तर मग फिक्स. मी बिझनेस आणायचा आणि तू राणादाला पटवायचं. ठरलं. मी उद्याच एक काम करते, पर्सनली जाऊन त्याला थँक्यू बोलून येते. अरे कामाचा माणूस आहे, जपायला तर पाहिजे ने. जपा जपा, आम्ही बी जपतोय, तुम्ही बी जपा. आता रानादासारखं खत आपल्या शेताला मिळाल्यावर बिझनेसचं पीक जोरात होणारच हो. एकदम 100% सच्चा वाद बोलला बघ. ठेवू काय मग? बल, गुड नाईट.
बरकत हा अरे एकराला किती घालायचं हा देख देख पड आली का देख काय आबू इथं मराठी नीती वाचता येईना आणि हे चायनीज काय ढेकळ कळणार आहे मला अरे अरे 31 साल मी खेतीबाडी कर्या पण या असलं खत किती बघितलं नव्हतं बघ अरे मी छोटा था का नाही तब तो खत बीत काय बी नव्हतं बघ समजा कसं अगदी शेतातच मिळायचं केमिकल आलं आणि समजा शेतीचा सत्यानाश झाला बघ पण आता हे सेंद्रिय खत आलं का नाही या आजच्या हवा दे बरं आपण हे खत वापरायचं का नाही अजिबात नाही. तुम्हाला पण जर राणा साहेब सारखा एकदम सक्सेसफुल व्हायचा असेल ना ते आमच्या खत वापरून बघा. राणादा आबू बसा. अरे पण तूच जाहिरात केली की समधी गावात आणि आता नको आहे. मी काय जाहिरात बिरात केली नाही. मी फक्त उद्घाटन करून दिलं. हे बी का कारण सुरतचा बिझनेस आहे म्हणून. पण आता समजा गाव हरकून हेच खत वापरायला लागले की सेंद्रियच आहे ना हो हे खत. पण आपण वापरायचं नाही. आपल्या काळ्या मातीला याची सवय नाही आणि जे आपल्याला माहित नाही ते काय द्यायचं नाही तिला. राणा साहेब नमस्कार. अरे बरकत भाई केम छे मजा माने अबू नमस्कार. वाह 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 राणा तू आज छे. एक मिनिट है आता हे खत तू वापरेल नाही तर तुझ्या खेत मध्ये 10 गुना पीक येईल. बोल डायरेक्ट एक्सपोर्ट टू चायना. वापर बिंदास. नाही आमच्या शेताला याची काय गरज नाही. अरे तुझ्या शेताला गरज नाही पण माझ्या बिझनेसला तर गरज आहे नाही. एक मिनिट थांब. हे बघ तुझ्यासाठी कालच आलाय फ्लाईटने स्पेशली मागवलाय. बोल हे कशाला. अरे कशाला म्हणजे काय तू मला एवढा हेल्प करते काहीतरी द्यायला पाहिजे की नाही म्हणून परफ्यूम. नाही नको. मी असलं काय वापरत नाही. ही अत्तर बित्तरची सवय नाही आपल्याला. अरे अशा कशा सवय नाही. हे बघ याच्या वास्त बघ. बघितलं हे की नाही. अरे तू ते खेत मध्ये काम करते तर ते पशिन्याचा स्मेल येते ना तेव्हा मारायचं असते. हे मुलींना पण जाम आवडते. घे ठेव. बरं रेवा दे नको तर नको पण पण तू मला एवढा हेल्प केला कामामध्ये तर मला काहीतरी द्यायला पाहिजे. एक आयडिया आहे माझ्याकडे. तुला ते जेवायला जाम आवडते ना मग आज रात्री आपण कोल्हापूरला डिनरला जाऊया. पण पण काय अरे पण बिन राहू दे ने बाजूला बाबा. आपण आहे ना 5 स्टारला जाऊया. बोल मी ते अंजलीला पण घेऊन येते बरोबर. बाई येणार असली जायला वाटेल नकार देऊन चालणार नाही. नाहीतर हा घोटाळा एकटाच घेऊन जाईल त्यांना सांग तिला आणि आपण बसू इथे ढेकळ फोडत. आज किती वाजता निघायचंय. कुठे ते 5 स्टार हॉटेलला जायचं ना जेवायला. हे कधी ठरलं. अहो दुपारी कल्पेश पाहुणा आलत शेतात पार्टी देणार म्हणलं. हा पण एक आहे. तुम्ही येत आहे तर मी बी येतो. नाही नाही तुम्ही येताय म्हणून मी येते.